साधं सोपं आणि तितकंच स्वादिष्ट रताळ्याचं थालीपीठ कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत. रताळ्याला सुपर फूड म्हणून ओळखलं जातं, कारण ह्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत, भरपूर चांगले जीवनसत्व आहेत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये याचा वापर आपण करायला पाहिजे. चला तर मग थालीपीठ कसं बनवायचं ते आज आपण पाहूया. इथे मी एक मध्यम आकाराचं रताळं घेतलेलं आहे. हे रताळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी. आता ह्याची दोन्ही टोकं काढून टाकायची आहेत आणि किसणीने आपल्याला किसून घ्यायचं आहे. किसणी घेताना मात्र ती बारीक होलाची किसणी घ्या, म्हणजे मग रताळं जे आहे ते व्यवस्थित किंवा लवकरात लवकर शिजलं जाईल. तर इथे मी हे रताळं जे आहे ते किसणीने किसून घेते. बघा, ह्याचा किस जो आहे तो बारीक होतो आहे, पण रताळं जे आहे ते बटाट्याप्रमाणेच काळं पडतं. त्यामुळे रताळं काळं पडू नये याकरता इथे मी थोडंसं लिंबूचा रस वापरणार आहे. लिंबूचा रस वापरल्यामुळे काय होतं, चटपटीतपणा पण येईल आणि रताळं काळं पण पडणार नाही. तर मी ते अर्धा लिंबू घेतलेला आहे. रताळं पचायला हलकं आहे, भाजून खाल्लं तर खूपच छान आहे. तर आज आपण रताळ्याचं थालीपीठ करतो आहे. अगदी साधं सोपं आहे. आता हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. बघा, रताळा आता बिलकुल काळं पडणार नाही. यामध्ये आता आपल्याला आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवायचा आहे. 3 मिरच्या, 2 मोठ्या लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचं इथे ठेचा बनवून घेतलेला आहे. सगळं वाटण आपण काढून घेतलं. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. यानंतर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर आपण घालणार आहोत, 1 वाटी. चवीनुसार यामध्ये मीठ घातलं, पाव चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट म्हणजे जो घरचा मसाला आहे तो मी वापरलेला आहे. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पाणी सुटेपर्यंत आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी सुटलं म्हणजे आपल्याला ह्यामध्ये पिठाचं किती प्रमाण लागेल ते ठरवलं जातं. तर इथे मी हे सगळं चोळून चोळून पाणी काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत तांदळाचं पीठ. मी इथे सध्या अर्धा कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आवश्यकता वाटली तर पीठ आपण वाढवू शकतो. 2 मोठे चमचे म्हणजे 2 टेबलस्पून इतकं आपण बेसन घातलेलं आहे. आणि आता हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण जर तुमचं सैल झालं तर यामध्ये पिठाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आणि मिश्रण जर घट्ट झालं तर यामध्ये थोडासा पाण्याचा वापर तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता मी इथे जे घेतलेला प्रमाण आहे त्यामध्ये हे व्यवस्थित बसून गेलेलं आहे. पीठ आणि रताळ्याचं जे पाणी निघालेलं आहे त्यामुळे हे व्यवस्थित बाइंडिंग झालेलं आहे. त्यामुळे पाणी घालायची गरज नाही आहे किंवा यामध्ये पीठ ॲड करण्याची देखील गरज नाही आहे. इतकं मस्त हे पीठ तयार झालेलं आहे. बघा, व्यवस्थित हे पीठ लुसलुशीत तयार झालेलं आहे. खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही. तर इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता याचं आपण थालीपीठ तयार करणार आहोत. चला तर मग इथे मी थालीपीठ तयार करण्यासाठी एक कपडा घेतलेला आहे. कपडा चांगला स्वच्छ धुवून घेतला अगोदर, त्यानंतर आता पाण्याने भिजवून घेतलेला आहे. कोरा करकरीत कपडा असेल तर तोच वापरायचा, शक्यतो वापरलेला कपडा वापरू नये. यानंतर यावर पाणी टाकलेलं आहे आणि आता पिठाचा एक गोळा आपण काढून घेऊया. इथे रताळ, कांदा आणि कोथिंबीर याचं प्रमाण आपल्याला जास्त ठेवायचं आहे आणि पिठाचं प्रमाण आपल्याला कमी ठेवायचं आहे. त्यामुळे थालीपीठ जे आहे ते मस्त तयार होतं. तर आता एक गोळा काढून घेतला. आता पाण्याचा हात लावत लावत याला आपण थापून घेऊया. चांगलं गोल आकार द्यायचा आहे. थालीपीठ बघा, मस्त असं ह्याचे थालीपीठ तयार होतात. तर मुलांना काहीतरी वेगळं द्यायचं असेल, तुम्हाला पौष्टिक असं काहीतरी द्यायचं असेल किंवा रताळ्याचा वापर आपण जास्त करत नाही आहेत, तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही आहारामध्ये रताळ्याचा वापर करून घेऊ शकता. हे थालीपीठ तुम्ही नाश्त्यासाठी तयार करू शकता, जेवणासाठी सुद्धा तयार करून घेऊ शकता. मधल्या वेळेत मुलांना काहीतरी खायला द्यायचं असेल तर देऊ शकता किंवा मग टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. इतकं मस्त हे थालीपीठ तयार होतं. तर बघा, मी चांगलं असं गोल गरगरीत करून घेतलेलं आहे. मध्यभागी थोडासा होल करून घेतलेला आहे. वरून तुम्हाला तीळ टाकायचे असेल तर तीळही तुम्ही टाकू शकता. बघा, किती सुंदर हे थालीपीठ थापलं गेलेलं आहे. जास्त जाडही नाही मिळत आणि जास्त पातळही नाही, असं हे थालीपीठ आपण थापून घेतलेलं आहे. इथे तवा गरम करून घेतलेला आहे, त्यावर थोडंसं तूप घातलेलं आहे. तूप किंवा तेलाचा वापरही तुम्ही करू शकता. आता हे थालीपीठ आपण शेकून घेऊया. चांगलं ह्याला प्रेस करून घ्यायचं आणि हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे. बघा, किती मस्त थालीपीठ तयार झालेलं आहे. हे थालीपीठ आता मध्यम आचेवर आपण मस्त असं शेकून घेणार आहोत. वरून थोडंसं तूप घातलेलं आहे आणि झाकण ठेवून 2 मिनटं याला शिजवून घेऊया, म्हणजे रताळं जे आहे ते व्यवस्थित शिजलं जाईल. 2 मिनटानंतर
त्यावर पुन्हा आपण तूप घालूया व्यवस्थित आणि ह्याला उलट करून घेऊ. दोन्ही साईडने खरपूस आपण ह्याला शेकून घेणार आहोत. तर उलट सुलट करत करत मी हे मस्त असं शेकून घेतलेलं आहे. थालीपीठ बघा किती मस्त तयार झालेलं आहे. मऊसूद आहे, खुसखुशीत आहे आणि तितकंच ते स्वादिष्ट देखील आहे. इथे आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. अगदी मस्त थालीपीठ तयार झालेलं आहे. गोड, तिखट, आंबट असे सगळे स्वाद याच्यामध्ये आलेले आहेत. त्यामुळे एकदम चटपटीत असं हे थालीपीठ होतं. आता याच पद्धतीने आपण दुसरं एक थालीपीठ तयार करून घेणार आहोत. बघा किती मस्त थालीपीठ तयार होतात. जर तुम्हाला मुलांना टिफिनला द्यायचं असेल ते एकदम पातळ नका करू, थोडंसं जाड ठेवा, म्हणजे ते मऊ राहतं एकदम. अगदी पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. धन्यवाद.